गायक वादकोटी मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज चिरंजीव कृष्णा यांच्या पाठीमागं संदीप भाऊसाहेब घुगे, प्रदीप भाऊसाहेब घुगे पाटील, प्रवीण घुगे यांच्या कृष्णाच्या अभिष्ट चिंतनाचा वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी लहान मुलाचं आता त्या मुलाला आपण ह्या मुलाला देवासाठी एवढंच मागू. त्याचं नावच लय भारी आहे कृष्ण. आणि कृष्णाला 8 नाव आहेत. 8 नाव आहेत कृष्णाला. 8 कृष्ण नाव कसं आहे ऐका आता. या पोराचं नाव ठेवणारे आई वडीलच हुशार आहे. नाही तर काय नाव आहे पंकज, काय नाव आहे गाछतही नाही, ज्ञानेश्वरी ते नाही. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती बाई कीर्तनाला गेली ती पोरच चुकली. ती भेटून त्याला म्हणायची माई फजिती पाहिजे का. तो म्हणायचं माझी चप्पल सापडायला होतं तू काय फजिती पाहिजे. एका पोरीचं नाव चांदणी. दिवसा बॅटरी लावून पाहायची पाहिली ती इतकी स्मार्ट. एका पोरानं पाहिली तर तुम्हाला गोसाई होईन पण बायको करायचं. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी. आणि पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठेवू नाही. ठेवूच नाही कुठं सकाळी पोहेंच तू उलट तिकडे भाऊ वड्याला झोप काय कर. कीर्तनकार मुक्कामाला राहिला आणि ते उडला राहिला आणि त्याला लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काय नव्हतं. तर त्या बाईला म्हणलं बाई उशाला काही आहे का. ती बाई तर रडायलाच लागली. याला वाटलं आपला चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली महाराज 5 वर्ष उशाच्या लग्न झाले, तिला अजून काय नाही. तो म्हणला तू उशी इथलो तुम्हाला डोक्या खालची लागत तिथं काय कर. या मुलाचं नाव कृष्ण आहे. आता कृष्ण नाव कसं आलंय बरं का. माझ्या बोटाकडे पाहायचं, बोटाकडं मी तुम्हाला बरोबर कृष्ण नाव कसं येतं सांगतो. महिलापुरी ध्यान माझ्या फक्त बोटावरून तुम्ही आकडे ओळखायचे. आकडे लय फास्ट बोट फिरम बरं का, सावध राहा. 0 0 त्याला 1 आहे, लगेच 2 आहे, लगेच 3 आहे, लगेच 4 आहे, लगेच 5 आहे, लगेच 6 आहे, लगेच 7 आहे, लगेच 8 आहे, लगेच 9 आहे आणि वरून 0 10 आहे. पण 1 ते 10 आकड्यात फक्त 8 आकडा असा आहे का त्याला गाठ नाही. 7 आकडा आहे आतल्या गाठीचा. मग काही माणसाचीच आहेत लई खोडीची. माळ घाल टिकल का घाल नको बुकू नको. माळीत म्हणे 108च का आम्ही 908 घालू तुला काय रुत होती का. काही माणसं म्हणते कीर्तनकार कमर बांधतो तू मुंडकं बांधील तुला काय करायचं. एकानं मला विचारलं त्या दिवशी का म्हणले पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. माझंही पांडुरंग मोटरसायकलवर चालले रुक्मिणी कुठे मागशी. उलट आमचा पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडून येई पांडुरंगाच्या मधून मुंडकं घालती पुढं. पांडुरंगा सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली कुठे घ्यायची वाटी त्याच्या. त्याला विचारलं काय झालं. कुत्रा आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. आता ऐका 8 जो आकडा आहे त्याला गाठ नाही. आणि कृष्ण नेमका किती आहे 8वा. आता कृष्णाला 8 आकडा किती प्रिय आहे पहा. नाव कृष्ण पहा. आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, आला अष्टमीला 8 वर्षाचा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, कामं केली 8, राण्या होत्या 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8 ऑगस्ट. तसं या मुलाचं नाव कृष्ण आहे. कृष्णाला 8 नाव आहे. राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, बाळ कृष्ण ही त्याची नाव आहे. त्यातला हा एक कृष्ण आहे. आता हा कृष्ण जो आहे याच्या वाढदिवसाला आपण एवढं सांगू हा खरोखर कृष्ण व्हावा. खरोखर कृष्ण व्हावा. नाही तर मग काय 70चं म्हातारं कीर्तनाला आलं आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं 16,000 बायका केल्या. मात्र बिघडलं ना. मात्र घरी गेलो पोरं 4 होती त्याला. त्याची बायको मिळती 1.5 वर्ष झालं. मात्र मला बायकोच करायची. बाबा लोक का खोटं सांगा त्याला. तो म्हणला कृष्णानं जर 16,000 केलं तर मला 2 करायला हरकत काय. पोरं म्हणले आता म्हाताऱ्या पुढे काय झालं. झोपलं म्हातारं उद्या लगीन करायचं. पोरांनी मोठा दगड घेतला आणि त्याच्या छातीवर ठेवला. मात्र पिसाळलं. अरे मारता काय म्हणला उद्या लग्न करायचंय. म्हणजे मारायचा विषय नाही. कृष्णानं 16,008 बायका केल्या म्हणून तुम्ही दुसरी बायको करायला निघाले. पण कृष्णानं गोवर्धन उचलला होता. तू एवढा छातीवरून उतरो मेलन म्हातारं. नाही 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 नाही. कृष्ण कसं आहे गोपाल कृष्ण आहे, लालन कृष्ण आहे, युगल कृष्ण आहे. आणि कुठे आलाय तो गोकुळात आलाय. आणि तो गोकुळात आलाय तो घुमेंच्या घरात आलाय, घुगेंच्या घरात आलाय.
आता त्याचं नाव कृष्णच ठेवा, ते पुढचं नाव नको साई. खरं काय ठेवले तिची आई कुठे? कृष्णाच ठेवा, नाही तर लाडत म्हण कृष्ण्या. कृष्णा. आणि एक विशेष महाराज, कृष्णा नावाला उद्धट हाका मारता येत नाही. एखादं नाव संजू असलं, संज्या, संप्या, गंप्या, सख्या, कृष्णाला काय म्हणा? कृष्णा म्हणूच शकत नाही तुम्ही, एवढी जीवच वळायची नाही तुमची, कृष्णाच म्हणाल. नावाला पहा, काना मात्र किती भारी, त्याला उतटल्यावानी बोलता येत नाही, त्याला कृष्णच म्हणालाय. थोडं उच्चारात होईल घोटाळा, पण कृष्णाच. नाही तर बाकीच्या नावांमध्ये सगळे उतटेल नाव आहेत. हा, उतटेल नाव तिथं नाही, तो कृष्ण आहे. तो खरोखर कृष्ण व्हावा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि पोरांचे वाढदिवस बिडदिवस केलेच पाहिजे. आता हे पोरांचे वाढदिवस खरे, आपली झाकली 1.25 लाखाची. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बॅ वाटत होतं, घ्यावा का नाही बुवा पठ्ठ्या. गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. मग आपल्या वेळेस कसं कॅलेंडर आलं? मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं? आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली डाकटा, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी, आणि एक खटी 9 बकर काळे शिळील झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला बस कुठं? मग गुरुजीने बसवले 1 6 ते 10 6. 1 6 ते 10 6 जेवढे जन्मतारखा ना अख्ख्या बोगस. आता यांची मजा आहे. आपल्याला काय होतं, 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापराच्या पुढे तो म्हणून घरची पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुनी होती, चुका लावलं तरच ओठायची. मग आपण चुका लावायचंच बंद केलं, पेन्शिल खायला सुरुवात केली. आपल्याला काय होतं, दप्तर, आपल्या दप्तरची पिशी म्हणजे खताची गोण, आणि तिचं काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा, कमराला का पट्टी होती का, करकुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पोत. हे अंडरपॅन्ट का आज काय अख्खी वड्याला पाणी राहतं ना, आता सुट्टी टाकी भोंगळी पोरं वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात. तेवढ्याच घरचे आले का चड्ड्या वड्यालाच भोंगळी गँग पळायची. बसलेली सगळी माणसं त्यांना तेव्हा मालूनच्या परिसरातील. आपल्या आई बापाने आपल्यासाठी घरं बांधली नाहीत, आपल्या आई बापाने आपल्यासाठी गाड्या घेतल्या नाहीत, पण आपल्या आई बापाने आपल्याला जे शिकवलं त्याच्यामुळे आपल्या गाड्या घ्यायची ताकद आली. आपल्या आई बापाने आपल्याला वाकायचं शिकवलं नाही, आपल्या आई बापाने आपल्याला उपासनाला शिकवलं. चोरी केली फटकावला, खोटं बोलला हाणलाच, शाळेत गेला नव्हता उचलूनच आपटला समजायचं. आपल्या आई बापाने आपल्याला शिस्त लावल्यामुळं, आपल्याला आपल्या आई बापाने परिस्थितीनं जरी गरीब ठेवलं तर विचारानं इतकं श्रीमंत केलंय की आपण कुणा पुढे हात पसरू शकत नाही.